आज आपण बनवूया राजगिराच्या पिठाची खीर उपवासासाठी। हे मिलेट फूड पण आहे, त्यामुळे जे लोक डाएट कॉन्शियस आहे ते सुद्धा ही खीर खाऊ शकतील। यासाठी आपल्याला लागणारं साहित्य हे राजगिरा पीठ, त्याचप्रमाणे तूप, साखर। मी इथे राजगिरा पीठ एक 26-27 ग्राम म्हणजे 1/3 कप घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे पॅन गरम करून घेतलं आहे, त्यात तूप घातलेलं आहे 1 टेबलस्पून। आणि आपलं हे जे राजगिरा पीठ आहे ते आता मी या गरम झालेल्या तुपात घालून घेतलं आहे। त्याला चांगलं परतवून घ्या आणि आता याला आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। याचा रंग पहा बदललेला दिसतोय आधीपेक्षा। आणि आता आपल्याला या पिठामध्ये पाणी घातल्यावर आता आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे। याच्यात लम्स येऊ नये यासाठी आपल्याला त्याला पळीने चांगलं हलवायचं आहे। तर आता पहा आपण पळीने हलवल्यानंतर हे असं दिसणार। मग त्यातमध्ये आपण घालूया साखर। मी याच्यात टोटल 4 चमचे साखर घातलेली आहे। आत्ता मी सध्या 2 चमचे घालते, 2 ते 3 चमचे साखर घालते। 1 चमचा मी पुन्हा घालणार। 3 चमचे साखर आपली झालेली आहे। आता याला ढवळून याच्यावर आपण लीड ठेवून देऊ। आपण छान हलवून घेऊया म्हणजे साखर लवकर विरघळेल। गॅस मंद आचेवरच आपण ही खीर जी करतोय ही मंद आचेवर करतोय। पहिलेपासूनच गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। आता हे खीर पुन्हा आपण उकळू देऊया मंद आचेवर आणि गॅस बंद करून देऊया। गॅस बंद केल्यावर आपण 10 मिनटं थांबून गेलेलो आहे, कारण आपल्याला तर दूध घालायचं आहे। दूध घालण्यासाठी आपलं हे जे मिक्सचर आहे ते थोडं थंड असेल तर आपल्याला दूध डायल्यूट करायला, मिक्स करायला सोपं जाणार। एक महत्त्वाची टीप आहे, नक्की करून पहा, तुम्हाला चांगली खीर व्यवस्थित तयार झालेली मिळणार। तर आता मी थोडंसं ढवळून घेते याला आणि मग मला याच्यात दूध घालायचं आहे। मी एकंदर 250 ml दूध यात घातले आहे। दूध घातल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित ढवळून घेऊया लम्स न येण्यासाठी आणि लीड ठेवून त्याला नीट उकळवून घेऊया। एक 7 ते 8 मिनटं आपण याला उकळवून घेऊया मंद आचेवर। आता सध्या मी लम्स फ्री करण्यासाठी त्याला व्यवस्थित ढवळते। अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे, कारण मला सगळं व्यवस्थित गुठळ्या निघालेल्या दिसल्या की मग मी गॅस चालू करणार आणि मग ती थोडा वेळ शिजायला ठेवणार, उकळवायला ठेवणार। तर अशा पद्धतीने आपली ही खीर तयार होते। या खीरीला अजून एन्हान्स करण्यासाठी आपल्याजवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला टाकता येतात। वेलची पूड, जायफळ पूड, त्याचप्रमाणे काजूचे काप, बदामाचे काप यांनी चांगला स्वाद येतो। जर तुम्ही मनुका किंवा किसमिस टाकत असाल तर ते एकदम सर्व करण्याच्या वेळेला घाला, कारण दुधात ते एकदम टाकू नये। बाकी असं तुम्हाला जे जे वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आवडतील त्या तुम्ही तुमच्या खिरीमध्ये घालू शकता। आता पहा एक चांगली उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर ही खीर अशा पद्धतीने आपल्याला दिसते। तर मी याच्यात 2 ते 3 चिमूट जायफळ पावडर आणि वेलची पावडर घातलेली आहे। आता आपली खीर रेडी झाली आहे, पूर्णपणे नीट तयार झालेली आहे। 10 मिनटं आपल्याला गॅस बंद करून या खिरीला असंच ठेवून द्यायचं आहे स्टँडिंग पिरियड, जेणेकरून आपल्या खिरीतला गोडपणा पूर्ण व्यवस्थित सगळीकडे मिक्स होणार आणि मग तुम्ही याला खायला घेऊ शकता। खूप सारे पदार्थ आहे आपल्या उपवासामध्ये खाण्यासाठी। हा अजून एक नवीन पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला माझ्या चॅनलवर सांगा। माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन पदार्थ तुम्हाला इथे मला दाखवायचे आहेत तर ते नक्की पहा। एन्जॉय युअर खीर। बाय।